चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास प्राप्त होतील. मित्रांनो, आज आपण ऑन सेइंग प्लीज एजी गार्डिनर अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर लिखित हा जो पाठ आहे त्याचं भाषांतर बघणार आहोत. मित्रांनो, भाषांतर करताना हा पाठ मोठा असल्यामुळे 2 भागात केलेला आहे. दुसऱ्या भागाचा व्हिडिओ बघण्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे. आपण त्या लिंक वर जाऊन दुसऱ्या भागाचा व्हिडिओ बघू शकता. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. त्या सिटी ऑफिसमध्ये काम करणारा जो लिफ्टमॅन आहे, लिफ्टमॅन तरुण, त्याने एका व्यक्तीला, पॅसेंजर म्हणजे त्या लिफ्टमध्ये आलेली व्यक्ती, त्या व्यक्तीला त्याने त्याच्यात लिफ्टमधून धक्काबुक्की करून काढून दिलं, लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं आणि त्यामुळे त्याला दंडात्मक कारवाई झाली. आणि निशंकपणे त्याने केलेलं कृत्य हे योग्य असे नव्हते, त्याने ते चुकीचंच केलेलं होतं. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. फक्त हा प्लीज या शब्दाचा प्रश्न होता. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. The liftman demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. आणि त्या लिफ्टमध्ये चढणारा इसम जो होता त्याने लिफ्टमध्ये आल्या आल्या फक्त काय म्हटलं, तो टॉप म्हणजे सर्वात वरच्या मजल्यावर. त्या लिफ्टमॅनची अशी मागणी होती की त्याने टॉप प्लीज म्हणजेच कृपया सर्वात वरच्या मजल्यावर मला घेऊन चला, अशी त्याची मागणी होती. परंतु लिफ्टमध्ये चढणाऱ्या व्यक्तीने, लिफ्टमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने त्याची सूचना ऐकली नाही आणि म्हणून मग त्या लिफ्टवाल्या व्यक्तीने, लिफ्टमॅनने त्या व्यक्तीला धक्काबुक्की करून बाहेर काढून दिलं. This of course was carrying a comment on manner too far. आणि त्या लिफ्टमॅनची जी वर्तणूक होती ही जरा अतिच झालेली होती. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. असभ्य असणे हा काही कायदेशीर गुन्हा नाही. म्हणजेच एखाद्याने प्लीज म्हटलं नाही, विनंतीपूर्वक विनंती करण्यासाठी प्लीज म्हटलं नाही म्हणून काही त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि म्हणून मग आपण त्याला दहशत दाखवू शकत नाही. असॉल्ट म्हणजे घाबरवणे किंवा त्याच्यावर दहशत निर्माण करणे. असॉल्ट अँड बॅटरीचा अर्थ की आपण त्याला शारीरिक इजा पोहोचवू शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इनटू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी. आणि एखादा चोर जर माझ्या घरामध्ये येत असेल आणि मी त्याला ठोसा मारून किंवा धक्काबुक्की करून त्याला पाडत असेल तर कायद्यामध्ये ते ग्राह्य धरलं जाईल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. आणि जर त्याच्याकडनं मला काही शारीरिक इजा होणार असेल तर मला सुद्धा त्याचा प्रत्युत्तरा दाखल काही ना काही प्रमाणामध्ये, स्वतःला वाचवण्यासाठी का असेना परंतु थोड्याफार प्रमाणात हिंसा करण्याची परवानगी आहे. हिंसा करण्याची परवानगी आहे याचा अर्थ असा नाही की त्याने थोडंसंच मला धक्काबुक्की केली आणि मी फार त्याच्यावर तुटून पडलो आणि मग हातपाय त्याचे मोडून काढले गरज नसताना. गरजे इतकी मी सांगितलं की आपल्या संरक्षणापुरती आपण आपल्या प्रतिकारापुरती हिंसा करू शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite
डेफिनाइट कमांड्स ऑफ द लॉ. हे यासाठी याचं कारण हे की ज्याने माझ्यावर हल्ला केलेला आहे चोराने तर त्याने कायदा तोडलेला आहे, कायदा काही प्रमाणामध्ये हातात घेतलेला आहे. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु कोणतेही कायदा व्यवस्था ही असभ्य वर्तन करणाऱ्या विरुद्ध काही कारवाई करू शकत नाही. Or could sanction the use of violence against something which does not itself recognize as a legally punishable offense. आणि असभ्य वर्तन करणाऱ्या विरुद्ध हिंसा करावी असा कोणताच कायदा नसल्यामुळे त्याविरुद्ध कोणतीच कारवाई होऊ शकत नाही. कारण त्याला कायद्याने मान्यता नाही की असभ्य वर्तन केलं म्हणजे तो शिक्षेस पात्र आहे किंवा मग त्याच्या विरुद्ध आपण हिंसा करावी असं कोणत्याही कायद्यात नाही. जसं की पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर एखादा आपल्या विरुद्ध हिंसा करत असेल, घरात चोरी करण्यासाठी आला आणि मग तो तुम्हाला धक्काबुक्की करत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही थोड्याफार प्रमाणात हिंसेचा, बळाचा वापर करू शकता. कारण त्या समोरच्याने कायदा मोडलेला आहे किंवा ज्यावेळेस आपण स्वसंरक्षणासाठी आपण बळाचा वापर करू शकतो. फक्त असभ्य वर्तन केलं त्यामुळे आपण त्याच्याशी मारामारी करायची असा कोणताच कायदा नाही. कायद्यामध्ये तशी कुठलीही तरतूद नाही, त्याला ती परवानगी नाही. अँड व्हॉट एव्हर आवर सिम्पथी विथ द लिफ्ट मॅन, we must admit that the law is reasonable. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल किंवा आपल्याला असं वाटलं की त्या लिफ्टमॅनने जे केलं ते बरोबर केलं होतं, त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती जरी असेल, परंतु कायदा हा सर्वांसाठी आहे. लॉ इज रिझनेबल म्हणजे सर्वांसाठी सारखाच आहे. कायद्याने जी चूक आहे ते चूकच असणार. जरी काही जणांच्या मनात त्या लिफ्टमॅनविषयी सहानुभूती निर्माण झाली तरी सुद्धा कायदा हा कायदाच असणार आहे. इट वुड नेव्हर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डिड नॉट लाईक देअर बिहेवियर. एखाद्याची वागणूक आपल्याला आवडली नाही म्हणून सरळ आपण त्याच्या कानशिलात ठेवून देणे किंवा कानाखाली लगावणे हे कोणाच्याही भल्याचं नाही किंवा त्याला योग्य स्वातंत्र्य असं म्हणत नाही, ते कोणाच्याही भल्याचं नसणार आहे. ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर द स्काउल ऑन देअर फेसेस. आणि मग मला एखाद्याचा टोनिंग आवडला नाही, त्याचा उच्चाराची पद्धत आवडली नाही, त्याचा आवाज आवडला नाही, एखाद्याने खूप भुवया आणून आहे त्याच्या चेहऱ्यावर ते आवडलं नाही आणि म्हणून मी त्याला मारायचं असं नाही. ऑर फिस्ट would never be idle and the gutters of the city would run with blood all day. आणि जर असं चालत असेल तर आपले जे बुक्के आहेत तर ते सतत कोणावर ना कोणावर पडत राहतील आणि ते थांबणार नाही. आणि मग या शहरातील ज्या गटारी आहेत त्या सतत दिवसभर किंवा मग सर्वच दिवस रक्ताने वाहत राहतील. त्यामुळे मग कोणाचा चेहरा आवडला नाही, कोणाचा आवाज आवडला नाही, मग कोणाच्या चेहऱ्यावरचा हावभाव मला आवडला नाही म्हणून मी सरळ हातापायीवर येणे किंवा मारामारीवर येणे. आणि तसं जर झालं असतं तर मग शहरातील गटारी या सतत रक्ताने वाहत राहिल्या असत्या. आय मे बी ॲज uncivil as I may please and the law will protect me against violent retaliation. मी कितीही असभ्य होऊ शकतो, असभ्य होण्याचा आनंद घेऊ शकतो आणि कायदा मला हिंसेपासून वाचवू शकतो. I may be haughty or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी
घमंडी होऊ शकतो, त्यानंतर अतिशय कंटाळवाणा होऊ शकतो. त्यासाठी मला कोणताही दंड लागणार नाही, पॅनल्टी लागणार नाही. याच्याशिवाय की फक्त होऊन होऊन काय होईल की माझ्यावर लिहिलं जाईल की माझी वागणूक चांगली नाही, मी एक असभ्य व्यक्ती आहे, परंतु मला कायद्याने कोणताही दंड लागणार नाही. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities. कायदा मला सक्ती करू शकत नाही की मी कोणाला प्लीज म्हणावं किंवा मग मी लोकांना जे आवडतं त्या ट्यूनमध्ये बोलावं किंवा दुसऱ्यांच्या सुरात सूर मिसळावा, त्यांच्या भावना दुखावू नये म्हणून. Any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. हे तर मग तसंच झालं की मी दुसऱ्यांच्या मताप्रमाणे वागू, म्हणजे मी मिशीसुद्धा माझी काढू नको, साफ करू नको, केसांना रंग करू नको, डाय करू नको, किंवा माझे जे केस आहेत तर ते माझ्या मानेपर्यंत किंवा मग ज्या बटा आहेत तर त्या मागच्याच बाजूला सोडू नको, अशा प्रकारची सक्ती केल्यासारखं ते होईल. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कम्पेन्सेशन. म्हणजेच कारण याला मान्यता नाही की आपल्या भावनांप्रमाणे सर्व काही व्हावं आणि ते न झाल्यास ते म्हणजे काही त्याच्यासाठी काही दंड बसेल असं काही कायदा नाही. बुद्धिमानी आणि मॉरल म्हणजे नैतिकता त्याचा कुठे भंग झाला तर त्याला काही दंड बसणार नाही. म्हणजेच त्याने नीतिमत्तेने तो वागला नाही, तो प्लीज म्हटला नाही आणि म्हणून मग त्याला कुठे दंड होईल अशी कोणतीही तरतूद नाही. This does not mean that the damages are negligible. याचा अर्थ असा नाही की जे नुकसान झालंय ते दुर्लक्ष करण्यायोग्य आहे, म्हणजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. अशी ही शक्यता आहे की त्या लिफ्टमॅन याच्यामुळे सुद्धा दुःखी झालेला असू शकतो की जो लिफ्टमध्ये आलेली व्यक्ती आहे तर त्याने त्याला प्लीज म्हटलं नाही, म्हणजेच याच्या मनात विचार आला असेल की माझा जो सामाजिक स्तर आहे मी फक्त एक सामान्य लिफ्टमॅन आहे असं समजून त्याने प्लीज म्हटलं नाही किंवा काही माझ्यावर शेरेबाजी केली आणि त्याच्यामुळे त्याने समोरच्याने मारल्यापेक्षा जास्त वेदना त्याला झाल्या असतील. कारण त्याला जर मारलं असतं, कुठं गुडघ्याच्या खाली आघात केला असता तर कदाचित त्या कायदेशीर कारवाईसाठी तो पात्र ठरला असता समोरचा व्यक्ती, परंतु त्याला शेरेबाजी केली त्याचं आणि लिफ्टमॅनला वाटलं की माझ्या सामाजिक स्तरामुळे हा मला प्लीज म्हटला नाही, या शब्दाचा त्याने वापर केला नाही, माझी जी प्रतिष्ठा कमी दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि म्हणून मग तो दुखावला गेलेला असेल आणि त्याला असं वाटलं की त्यापेक्षा त्याने मला कुठेतरी लात मारली असती तर मला त्याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा मग काहीतरी लिगल ॲक्शन, कायदेशीर कारवाई करता आली असती. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. पायावर केलेला प्रहार एक वेळेस बरा होऊन जाईल, परंतु आपल्या स्वाभिमानावर केलेला प्रहार, आपल्या अभिमानावर केलेला प्रहार जर झाला असेल तर संपूर्ण दिवस आपला
खराब होतो. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting it on his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आणि लेखक म्हणतात की मला असं वाटतं की त्या लिफ्टवाल्याने जे केलं त्याने स्वतःच्या समाधानासाठी केलं आणि त्याने त्या लिफ्टमध्ये चढणाऱ्या माणसाला जे बाहेर ढकलून दिलं तर त्याला जो घाव पोहोचला होता, त्याच्या मनावर जो घाव झाला होता, तर त्याने तसं जर केलं नसतं तर दिवसभर ते त्याच्या मनामध्ये तो कुढत राहिला असता आणि मग ज्यावेळेस तो संध्याकाळी घरी गेला असता आणि त्याने अशाच प्रकारचं असभ्य वर्तन त्याच्या बायकोशी केलं असतं, कारण दिवसभर त्याच्या मनामध्ये ती खदखद राहिली असती की आपल्यासोबत असभ्य वर्तन झालं ना आपण काहीच नाही केलं, आणि म्हणून मग तो घरी गेल्यानंतर आपल्या बायकोशी त्याने असभ्य असं वर्तन केलं असतं आणि म्हणून ते समाधान व्हावं. घरी गेल्यानंतर त्याने पण असभ्य वर्तन करून त्याचं समाधान करून घेतलं असतं. इक्विलिब्रियम म्हणजे त्याने सकाळी ह्या लिफ्टमध्ये घडलेल्या घटनेचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून मग लेखकाला असं वाटतं की ते दिवसभराची खदखद राहू नये म्हणून मग त्याने त्या लिफ्टमध्ये चढणाऱ्या व्यक्तीला धक्काबुक्की करून हकलून दिलं होतं, बाहेर ढकलून दिलं होतं. For there are few things more catching than bad temper and bad manners. खूप कमी अशा गोष्टी आहेत की त्या तुमचं ध्यान या चुकीच्या गोष्टींपासून किंवा असभ्य वर्तन करण्यापासून वळवू शकतील. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. ते एक उदाहरण दिलंय की जे सर अँथनी आहेत तर ते त्या कॅप्टन ॲब्सोल्यूटला रागावतात, खडसावतात आणि मग तो जो कॅप्टन आहे तो नंतर त्याच्या माणसाला खडसावतो किंवा मग रागावतो आणि मग तो फॅग जो आहे तो खाली उतरतो आणि त्या जो पेज बॉय जो असतो छोटे मोठे काम करणारा मुलगा तर तो त्याला खडसावतो, त्याला रागावतो. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. शक्यता अशी आहे की जो माणूस म्हटला होता नुसतं टॉप प्लीज न म्हणता त्या लिफ्टमॅनला, तर तो त्याच्या बॉसचा राग त्या लिफ्टमॅनवर काढत असेल कारण त्याच्या बॉसने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नव्हतं आणि बॉसने त्याला गुड मॉर्निंग यासाठी म्हटलं नसेल की सकाळी नाश्त्याच्या वेळेसच त्याच्या बायकोने त्याच्याशी किरकिर केलेली असू शकते आणि त्या बॉसच्या बायकोने त्याच्याशी किरकिर याच्यामुळं घातलेली असेल की तिला तिच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्यांनी नौकरांनी तिला उलटून उत्तर दिलं असू शकतं. म्हणजेच प्रत्येकाला एक दुसऱ्यावर राग काढायचा होता. त्या लिफ्टमध्ये शिरणाऱ्या व्यक्तीला त्या लिफ्टमॅनवर राग काढायचा होता. त्याच्या बॉसने गुड मॉर्निंग केलं नव्हतं त्याच्यामुळे, आणि त्याच्या बॉसने गुड मॉर्निंग याच्यासाठी नव्हतं केलं की त्याच्या बॉसच्या बायकोने सकाळी नाश्त्याच्या वेळेस त्याच्याशी किरकिर केली होती. आणि ती किरकिर का केली होती तर त्या बॉसच्या बायकोसोबत घरातील स्वयंपाक करणाऱ्या कुकने तिला उलटून उत्तर दिलेलं होतं. We infect the world with our ill humors. आपण जगाला आपल्या चुकीच्या शब्दांनी
आजारी पाडतो. म्हणजेच जगातलं वातावरण खराब करतो. जगाला आजारी पाडणे म्हणजे आजूबाजूचं आसपासचं आपलं वातावरण आपण चुकीच्या शब्दांनी खराब करतो. सर्वसामान्य आयुष्याच्या प्रवाहामध्ये जेवढे गुन्हे 1 वर्षामध्ये घडतात, तर त्यामध्ये जास्तीत जास्त चुकीचे शब्द वापरून घडलेले असतात. चुकीच्या शब्दांमुळे घडलेले असतात. त्या शब्द जपून न वापरल्यामुळे अनेक गुन्हे 1 वर्षामध्ये घडलेले असतात. फॉर वन वाईफ who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. एखादीच अशी बायको असते की तिचा नवरा चांगल्या स्वभावाचा असतो, सुस्वभावी असतो, परंतु एखाद्या वेळेस त्याचाही तोल जातो, परंतु तो एखाद्याच वेळेस. परंतु शेकडो अशा महिला आहेत की त्यांच्या त्या नवऱ्यांच्या तापट स्वभावामुळे अगदी हौतात्म्य पत्करल्यासारखं आयुष्य जगत आहेत. बट ऑल द सेम द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी कायदा हा आपल्या वर्तणुकीला संरक्षण देऊ शकत नाही, आपला पालक होऊ शकत नाही. कोणाच्या वर्तणुकी कशी असेल त्या प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक प्रत्येकाला कायदा संरक्षण देऊ शकत नाही. नो डेकलॉग could cover the vast area of offense, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. डेकलॉग बायबलचे जे 10 आदेश आहेत, बायबल ग्रंथामध्ये जे 10 आदेश दिलेले आहेत त्याला डेकलॉग म्हणतात. तर कोणत्याच डेकलॉगमध्ये म्हणजे त्या 10 आदेशांमध्ये किंवा कोणत्याही कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही, कोणत्याही याच्यात, की प्रशासन आपल्यावर किंवा मग शासन आपल्यावर, आपल्या सामाजिक संस्कृतीवर, आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर किंवा मग टिल्ट ऑफ आवर आयब्रोज म्हणजे आपण आपल्या भुवया कशा ठेवल्या, वाकड्या तिरप्या सरळ, किंवा मग आपल्या मूड्स अँड मॅनर्सवर आपल्याला कोणत्या मूडमध्ये किंवा आपल्या जर वर्तणूक तशी नसेल कोणाला इजा पोहोचवणारी तर ती आपली कशी असावी हे आपल्याला कोणताच कायदा सांगत नाही किंवा त्या कायद्याप्रमाणे वागा असं सांगत नाही. आणि म्हणून मग आपण बघतो की कॉलेजचे विद्यार्थी बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी मग वेगवेगळ्या हेअरस्टाईल, वेगवेगळे हेअर कलर्स त्यांचे लावलेले दिसतात, कारण त्याचा तसा काही नियम नाही की तुम्ही अशीच हेअरस्टाईल करा किंवा असेच हेअर कलर लावा किंवा लावू नका किंवा कोणती ड्रेसिंग करा. बाहेर कॉलेजमध्ये तर आपल्याला युनिफॉर्म्स किंवा आपले नॉर्म्स ठरलेले असतात, परंतु समाजामध्ये वावरताना कोणी कोणता पेहराव करावा आणि कोणती केशभूषा करावी हे कुठेही असा नियम लिहिलेला नाही. But though we are bound to endorse the verdict against the lift man, most people will have a certain sympathy with him. तरी सुद्धा आपण बांधील आहोत त्या लिफ्टमॅनला शिक्षा देण्यासाठी. बऱ्याचशा लोकांना त्याच्याविषयी काही ना काही थोडीफार त्याच्याविषयी सहानुभूती असेल, परंतु कायद्याप्रमाणे त्याने कायदा मोडलेला आहे, नियम मोडलेला आहे, म्हणून मग तो त्या शिक्षेस पात्र आहेत आणि आपण त्याला ती शिक्षा देण्यासाठी बांधील आहोत, जरी त्याच्याविषयी काही जणांना सहानुभूती असेल तरीही. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil.
जेथे हे सत्य आहे की आपण कोणाला प्लीज म्हणावं यासाठी आपल्यावर कोणताही कायदा बंधन घालू शकत नाही की आपण प्लीज म्हटलंच पाहिजे. तेथेच ही एक आपली सामाजिकता आहे. फार जुन्या काळापासून आपण ते पवित्र बंधन स्वतःवर लादून घेतलेलं आहे या समाजामध्ये, किंवा मग हा समाज आनंददायी होण्यासाठी किंवा या समाजामध्ये जे आनंददायी वातावरण आहे तर या अशा पवित्र गोष्टींमुळे आहे की ज्या फार जुन्या रूढी परंपरागत चालत आलेल्या आहेत. एकमेकांना रिस्पेक्ट देणे, प्लीज म्हणणे, हे पूर्वीपासून आपण त्या प्रथा पाळलेल्या आहेत. आणि ही सामाजिक प्राथमिकता आहे की आपण त्या सेवेला मान्यता दिली पाहिजे, सेवा ओळखली गेली पाहिजे, सेवेला मान्यता देऊन त्या सेवेला आदर दिला पाहिजे. प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वे ॲज सोशल बीइंग्स. प्लीज आणि थँक यू या शब्दांच्या वापरामध्ये आपण आपलं सामाजिक अस्तित्व दाखवतो की आपणही या समाजामध्ये वावरतो आणि चांगल्या पद्धतीने वावरतो. आणि त्यावेळेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्लीज, थँक्यू या शब्दांचा ज्यावेळेस आपण वापर करतो की नाही, ही व्यक्ती समाजात वावरणारी आहे असं ठळकपणे समोरच्यांच्या लक्षात येते. There are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. हे जे शब्द आहेत तर हे छोटीशी कृतज्ञता आपल्या आयुष्याच्या गाडीमध्ये किंवा ह्या आयुष्यमय यंत्रामध्ये गोडवा निर्माण करतात. आणि ह्या आयुष्यामध्ये हे ऑइलचं आपल्याला जसं गाडीला चालण्यासाठी, चांगल्या प्रकारे चालण्यासाठी ऑइलची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपलं आयुष्य व्यवस्थित चालावं, सगळ्यांशी आपले संबंध मधुरतेचे राहावे, सर्वांनी आपल्याला मदत करावी किंवा मग सगळ्यांनी आपल्या पाठीशी उभे राहावे असं ज्यावेळेस वाटतं, किंवा हे आपण प्लीज अँड थँक्यू तशी अपेक्षा न करताही करतो, कारण आपले सगळ्यांशी संपर्क चांगला राहावा त्यासाठी. आणि मग ह्या आपल्या आयुष्याची गाडी चालण्यासाठी हे शब्द ऑइलचं काम करतात. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. हे शब्द आपल्या आदानप्रदानामध्ये, इतरांसोबतच्या आदानप्रदानामध्ये मित्रत्वाचे आणि सहकार्याचे काम करतात, जेणेकरून आपले व्यवहार सोपे होतात. एखाद्या बलशालीने निकृष्ट हुकूम देण्यापेक्षा किंवा त्याच्या हुकुमावर काम करण्यापेक्षा किंवा मग एकमेकांवर हुकूम गाजवण्यापेक्षा ही जे शब्द आहेत प्लीज, थँक्यू, हे आपल्या समाजामध्ये एकमेकांच्या ज्या अंतरक्रिया आहेत तर त्या सुधारतात. म्हणजे एकमेकांचे जे संबंध आहेत ते जे असतील, व्यवहाराचे असतील किंवा मैत्रीचे असतील, सहकार्याचे असतील, तर या शब्दांमुळे अधिक चांगल्या प्रकारे होतात. गुड मॅनर्स ॲड व्हॅल्यू टू ह्युमन लाईफ. दे मेक आवर डेज प्लीजंट ॲज वेल ॲज द पीपल हू वी कम इन कॉन्टॅक्ट विथ. चांगली वर्तणूक हे एक मानवी मूल्य आहे आणि ते आपल्याला आपला दिवस चांगला बनवतं. आपलाच नव्हे तर जे लोक आपल्या संपर्कात येणार आहेत त्या दिवसभरात तर त्या सर्वांचा दिवस चांगला बनवतो. वर्ड्स ऑफ कर्टसी सच ॲज थँक यू अँड प्लीज विन अस फ्रेंड्स अँड मेक द पॅसेज ऑफ आवर लाईफ स्मूथ. आणि हे जे शब्द आहेत थँक्यू आणि प्लीज, तर हे आपल्याला मित्र बनवून देतात आपला आणि आपल्या आयुष्याचा मार्ग जो आहे तर तो सुकर करून देतात. दो गुड मॅनर्स आर अन असेट टू वन्स लाईफ, देर आर नो पेनल्टीज ऑर लिगल कॉन्सिक्वेन्सेस फॉर बॅड मॅनर्स. चांगलं वर्तन
हे एखाद्या आयुष्याची उपलब्धी असेल, एखाद्यासाठी आयुष्यभराची उपलब्धी असेल, त्याच प्रकारे चुकीचं वर्तन करणाऱ्यासाठी कोणताही दंड नाही. चुकीचं बोलणाऱ्यांसाठी किंवा मग आपण थँक्यू किंवा प्लीज वापरले नाही म्हणून त्यासाठी कोणताही दंड नाही किंवा कायदेशीर कारवाई नाही. तर मित्रांनो, हा होता ऑन सेईंग प्लीज या पाठाच्या भाषांतराचा भाग पहिला. उर्वरित भाषांतर आपण भाग दुसऱ्यामध्ये बघणार आहोत. पार्ट 2 साठी खाली दिलेल्या लिंकवर आपण क्लिक करू शकता.